नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर. जालन्यात एका युवकाचा संशयास्पद जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. तर आकाश बबनराव जाधव या 22 वर्षीय मयताचं नाव आहे. तर बदनापूर तालुक्यातील मेवणा शिवारातील ही घटना आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञाताने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. 22 वर्षीय आकाश जाधव याचा मृतदेह बदनापूर तालुक्यातील मेवणा शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळला असून आकाश हा नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी रात्रीच्या वेळी अंगणात गेला. मात्र आकाश तिथे न दिसल्यानं बाहेर शौचालयास गेला असावा असा अंदाज वर्तवला गेला. पण बराच वेळ उलटूनही आकाश काही घरी आला नाही. वडिलांची धाकधूक वाढल्याने त्यांनी ग्रामस्थांसह नातेवाईकांना फोनद्वारे विचारपूस केली. आकाशला त्याच्या वडिलांसह ग्रामस्थांनी शोधण्यास सुरुवात केली. अख्खं गाव शोधून काढलं, पण आकाश काही सापडला नाही. ग्रामस्थांनी आकाशचा शोध घेत असताना सकाळी 11च्या सुमारास घरापासून 500 मीटरच्या अंतरावर एका शेतातील शेततळ्यात जळालेल्या अवस्थेत आकाशचा मृतदेह आढळला. याची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जालन्यातील घाटी हॉस्पिटलला रवाना केला. आकाशचा खून करून त्याला जाळल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून लवकरात लवकर आरोपीला शोधून जेरबंद करण्यात यावं अशी मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात येते. मेवणा गावामध्ये, बदनापूर तालुक्यातील छोटंसं मेवणा गावामध्ये सकाळी ठीक 11 ते 12च्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे. तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असेल, तर तो झोपण्यासाठी गेला होता. सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जागेवर हजर नव्हता. तर वडिलाला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं, पण नंतर बघितलं तर मुलगा 1 तास पण वापस आलेला नाही. तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्या रावळ्यात चौकशी करण्याचा प्रयत्न केला, फोन लावण्याचा प्रयत्न केला की बाबा कुठं गेला का, बाहेर गेला का. तर तसं काही निदर्शन आलं नाही. मग सर्वांना कॉलिंग झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक 11 ते 12च्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या 500 ते 400 मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला. आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचा खून केलेला आहे, मर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेला आहे. आम्हाला या घटनेचा जो आहे तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. पण प्रशासनाला आणि सर्व शासनाला आमची विनंती आहे की याचे लवकरात लवकर आरोपी शोधून जेरबंद करण्यात यावे. तोपर्यंत आम्ही यासाठी लढा देणार आहोत आणि आम्हाला होता होईन तोपर्यंत लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रशासनाला सर्वांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्हाला सहकार्य करावे. मुलाचं नाव काय होतं, वय किती? मुलाचं नाव आकाश बबनराव जाधव, वय 22 वर्ष, राहणार मेवणा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आपले काय नाव आहे? मी सरपंच बळीराम विठ्ठल जाधव, मेवणा. तालुक्यात आंबे शिवारात तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मका दादर पिकात लागवड केलेला 2 कोटी 20 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. वनजमिनीत गांजा शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलंय. तर आंबे शिवारात रूपसिंगपाडा येथे वनजमिनीत कैलास भाव सिंग पावरा हा गांजाची शेती करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांचे पथक यांनी घटनास्थळी जात मका आणि दादर या पिकात लागवड केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास 11,000 किलो गांजा जप्त केलाय, ज्याची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक सुनील वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलिंद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. आपण गांजा कारवाई केल्यानंतर हा सगळा मुद्देमाल अशा पद्धतीने ट्रॉलीत भरून आणि त्याच्यानंतर परत तराजू काट्यासमोर त्याचं वजन करून नेणार आहोत. हे जे ठिकाण आहे हे ठिकाण साधारण तुम्ही पण येणार
हे ठिकाण साधारण पोलीस स्टेशनपासून 15 ते 20 किलोमीटर आहे. येण्यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे ही जरी आपण बघू शकतात की अतिशय आधुनिक पद्धतीने ही गांजाची लागवड त्यांनी केलेली होती, ठिबक वगैरे केलेलं आहे. असं असतानाही हे क्षेत्र रस्ता नसल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. परंतु माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत ढिवळे सर यांच्या गोपनीय माहितीवरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवळे सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावाजवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक 8/2/25 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिले होते. त्यावरून कालपासून काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. सदर कारवाईमध्ये जो सदरची वन जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण 11,000 किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 2,20,00,000 रुपये इतकी आहे. आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत. या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते. या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे. 2 ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे. अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत. या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा, दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते. आपल्याला 500 मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो. आत्तापर्यंत साधारण 8,000 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही 8,000च्या जवळपास म्हणजे 15,000 किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल. ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही, तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा. परंतु आपण जप्ती कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो. त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते. तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी. तर अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट, फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.